25 साल से मैं बुढ़ा हो रहा हूँ, महल ऐसा ही, ऐसा इंडिया ओरिजिनल है। वेलकम बैक टू द चॅनल एव्हरीवन. आय होप यू गाईज डुईंग ॲब्सोल्युटली फाईन. आता आपण चाललो आहे वाडियार घराण्यातलं म्हैसूरचं सर्वात फेमस पॅलेसला. म्हैसूर पॅलेस नाव आहे याचं आणि हे वाडियार फॅमिली राजघराणं अजूनही ते चालवतो आहे. सो तुम्हाला इन डिटेल शॉर्ट बाय शॉर्ट सगळी इन्फॉर्मेशन देईन. तिकडे एक आपल्याबरोबर गाईडसुद्धा असणार आहे, ते सर्व इन्फॉर्मेशन देतील आणि आपण पूर्ण कॅप्चर करणार आहोत विथ डे आणि नाईटसुद्धा, कारण की नाईटला तेथे लाईट प्रदर्शन असतं जे तुम्हाला इव्हनिंगला दिसेल. इथे टेम्पलसुद्धा आहे बाहेर. इथून एंट्रन्स आहे. आता मी बॅक स्कॅन केले, तिथे बॅक स्कॅन करायला लागते आपल्याला. आता न्यू इयरमुळे इथे खूप गर्दी आहे, अदरवाईज इथे एवढी काही गर्दी नसते. बाय द वे त्या साईडला फ्लावर गार्डन आहे, ते पण आपण कव्हर करू. आज भरपूर रश दिसते. आता आपण चप्पल ठेवले, 2 रुपये पर पर्सन चप्पलेचे. आणि आता आपण एंट्रन्समध्ये एंट्री घेऊ. परत एकदा बॅक स्कॅन होतो. 2 वेळा बॅक स्कॅन करावी लागते इकडे आपल्याला. हां, पण ठीक आहे, सिक्युरिटी पर्पज करता. सिक्युरिटी करता ऑलवेज बेटर. 1804 पे बने थे, लेकिन कोने पे दिखते 1897 पे आप लोग की जलने से ये नया महल. 1930 गोल्डन डे 10 फेस्टिवल ऑयल पेंटिंग है. 36 पेंटिंग में से आज इसने कैनवस के ऊपर पेंट किया. पूरा पेंटिंग बनने में 13 साल लगा. इन दोनों की शादी यहाँ पे 2016 में है, 2016 में. अभी बेटा भी है. पूरी फैमिली पीछे महल में रहते हैं. इसी प्रीमिसेस पे अपन इंडिया बहुत रिच कंट्री है, लोग को पता नहीं है. कास्ट आयरन फ्रॉम ग्लासगो स्कॉटलैंड, टाइल्स फ्रॉम इंग्लैंड. एक तो भगवान ने इंडिया का दिया है, वो लैंड फ्रॉम इंडिया. जमीन तो भगवान ने इंडिया का दिया और पूरा मटेरियल यूरोप का है. ये होते हैं महाराजा की फैमिली, प्राइवेट मैरिज पेविलियन. मैसूर रॉयल फैमिली. तो 1930 गोल्डन डे सिलसिले पे कुछ पेंटिंग में 3D है. आप लोग मोनालिसा करके देखा भी होगा, सुना भी होगा. कुछ भी नहीं है, इंडिया मोनालिसा है. वो बाहर है ना, इतना छोटा कंट्री में पब्लिसिटी करते हैं, इतना बड़ा कंट्री में पब्लिसिटी भी नहीं है, लोग की देखते भी नहीं है. ध्यान से देखो, एक ही पेंटिंग में 3 एंगल की 3D है. 3 सफेद घोड़ा, 3 महाराजा दिखते हैं. सस्तु वगीकर कहते हैं, ये इमेजिनरी पेंटिंग. 9वीं और 10वीं में होते हैं मैसूर दशहरा. अभी थोड़ा ध्यान से देखना, अभी 90 डिग्री 3D दिखाते. थोड़ा इधर ग्रीन आवाज इस तरफ आई है. महारानी के लिए हाथी का बकीर, वो तो महारानी के साथ तो बच्चों तो नहीं छोड़ेंगे, बच्चे लोग के लिए बैल का बकीर. अभी तक इंडिया नहीं बदला है. 25 साल से मैं बुढ़ा हो रहा हूँ, महल ऐसा ही, ऐसा इंडिया ओरिजिनल है. लोग बदल गए, इसीलिए गाड़ी भी बदला है. हाथी का बदल अभी BMW कार होते हैं, वो बैल का बदल अभी ऑडी. चलो के साथ मेरी सुनने के लिए घोड़े की बगी. महाराजा हिंदू है, सब धर्मों को मानते थे. ठीक है, चर्च भी मैसूर महाराजा कृष्णराजा वडियार ने बना की थी. यहाँ से 2 किलोमीटर है. चर्च के आगे क्या लिखा है? गॉड ब्लेस अवर महाराजा. सो आता आपण थोडंसं ब्रेक करता चाललोय आणि बाकी लाइटिंग, मेन महलाची लाइटिंग इव्हनिंगला आपण दाखवू. फ्रेश विश होऊन परत येणार आहोत आपण, तेव्हा तुम्ही बघा. ठीक आहे, भेटत मग इव्हनिंगला.
काय लाईटिंग मध्ये असं दिसतंय. सनराईजमध्ये तर तुम्ही बघितलं ऑलरेडी कसं दिसतं ते. आणि इंडियातला सर्वात लार्जेस्ट हा पॅलेस आहे. हा फ्लावर शो आहे माझ्या मागे, मी तुम्हाला दाखवलं तसं. आणि पॅलेसची लाईट 7 वाजताला 1 मिनिट असताना चालू होते. ती आता मी तुम्हाला दाखवण्याकरता नाईटमध्ये इव्हनिंगला शूट करतोय. आय मीन नाईटमध्ये कसं दिसतंय. लाइटिंग प्रॉपर 7 वाजता चालू होते आणि पॅलेस पूर्ण लाइटिंगने भरला जातो. 7 वाजून 1 मिनिट आधी सुरू होते, पण आपल्याला लाइटिंग भेटली लकीली. तुम्ही बघितलं कसं वाटलं. मैसूर पॅलेसचा व्लॉग आज आपण इथेच एंड करतोय. भेटूयात असंच पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. मी टाटा कर, बाय बाय.